तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा असावंच लागतं. गळ्यात माळ, कपाला गंध लावल्याशिवाय फायदा नाही बरं परमार्थाचा. आम्ही विचारलं ना, अहो घाला की माळ, ते आम्हालाच म्हणतात सगळ्यांनीच माळा घातल्या, कोंबड्याचं काय करायचं? आम्ही कोंबड्या वारीला नेतो, तू माळ घाल बाबा. इतकं उलट नाही खेळायचं माऊली. आणि ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा मानतात, वरची तर्री तर्री द्या. अरे सप्त्यात तरी बाटलीतलं खालचं खा का, सप्त्यात बी तरीच खाणायची महाराज. इतकंही विचित्र नसावं रे माणसाने. आणि खाण्यापिण्यावर बर 7 गोष्टी आपल्या हिंदू धर्मात बंधनकारक करायच्या नाहीयेत. त्या जर 7 गोष्टी केल्या तर घोरातल्या घोर नरकात जावं लागतं. दुतच्च मासम, मदिराच्च वेशा, मृगयार्थ चौर्यम, परिहार सेवा, एतानी सप्त व्यसनानी लोके घोरती घोरम नरकम नयंती. शास्त्रात सुभाषितकार सांगतात 7 गोष्टी. सगळ्यात पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा भक्षण, 90 नाही हा खांबा झाला, सॉरी 90 बारकी असते ना ती. हा लगे विचारू नका मला काय माहिती, काय मोबाईल बघत नाही होय मी, थोडंफार माहिती ठेवावं लागते आहे की नाही. मदिरा म्हणजे दारू, मांसाहार, दारू, चोरी, जुगार, शिकार, परस्त्री गमन आणि वेश्यागमन. या 7 गोष्टी घोरातल्या घोर नरकात नेतात. हे सत्य तुम्ही बदलू शकत नाही. म्हणून या गोष्टीपासून बंधनकारक लांब थांबा. लय पुढच्याच पिढीला नावं ठेवायचं नाही. म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पर्राया गेली, पर्राया गेली, पर्राया गेली. अहो पण पोरं का वाया गेली? हा ना, बिडी फाकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. तुम्ही लय गुणाचे. अहो कीर्तनात तुम्ही चालू कीर्तनात मंडपाच्या मागे जाऊन बिडी फुकली, आम्हाला काही कळत नाही बाई महाराज लय. आणि हे आपण नाही लोकांना सांगायचं बरं का. आपलं इतकं अवघड आहे ना दादा. आता ही म्हातारी माणसं मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते खेळतात. अहो भिंगा मिंगाच्या चष्म्यातनं राणी बघतात आणि म्हणतात पोरं वाया गेली. तुम्ही गुणाचे, पोरच तेवढी वाया गेली है की नाही. तुम्ही ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवली पण पोरच वाया गेली, तुम्ही गुणाचेच. आता या म्हाताऱ्या बायका स्व दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, हिला काय झळय, सगळं आयतं भेटलं, लगा लगा मला बघा करतील, करते तरी काय वय ग माय. पण तू हे सांगताना काय हरिपाठ वाचतेस का? अगं तुझ्या हातात मिसरी आहे, तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा. तो नातीला कुठल्या तोंडानं सांगणार आहे का? तसल्या तोंडानं नातवाचं मचामच मुख घेते, काय वाटत असेल त्या बारक्या जीवाला महाराज बरं का. ते तो नातू म्हणत असेल मला मोठा होती का आजी, मग सगळा करता करतो तुझा. नसतं का माय मिसरी. आता मला सांगा तंबाखू भाजलेली काय आणि कच्ची काय? तंबाखू ती आमलं, ते आमलंच ना. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त शेलवीर आहे का? बर हिला नाही कळायचं, त्याला कळलं ना. त्याला कळल्याशिवाय राहतं का दादा? होय होय जंगली गुरुजी, अख्खं गाव निर्व्यसनी का? गुरुजी म्हणतात आजच्या दिवस मला काय बोलू नको महाराज, उद्या सगळं सांगतो महाराज तुम्हाला. आमच्या गुरुजींचा लय 8 तास. गुरुजींच्या 8 तासाखातर हा सगळा सोहळा एवढा सामर्थ्यानं होतं उभा आहे. त्यांच्या कष्टामुळे दादा आयुष्य त्यांनी पिढी घडवण्यात घालवलं आणि अगदी मनमोकळा स्वभाव. आणि हे तुम्ही बदलू शकत नाही. जो माणूस जास्त बोलतो तो मोकळ्या मनाचा आणि स्वच्छ मनाचा असतो, हे तुम्ही नाकारूच शकत नाही महाराज. इतकी आगदिकपणा त्यांच्याकडे होता, इतकी आत्मीयता होती. आलं पाहिजे कीर्तनात, वेळेत गेलं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. गुरुजी तुमच्यासारखी आगदिकपणाची माणसं आम्हालाही कमीच भेटतात बरं का. आमचाही कार्यक्रम पाकिटापुरताच असतो, तुम्हाला काय सांगायचं महाराज बरं का. हा पुन्हा विचारित बी नाहीत हाय कमी आला का गेला का उलटला कुठे. तुम्ही इतक्या आगदिकपणे. आणि खरं सांगू का, माझ्या वडिलांच्या जागी आहात तुम्ही. अगदी लेकीला जीव लावावा तसं जीव लावून तुम्ही हा संकीर्तन सोहळा इथं उभा केला. तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे लेकीचा. आणि सेवानिवृत्तीच्या निमित्ताने हा कीर्तन सोहळा आहे. आयुष्यभर आणि जिजवलं रे, शिक्षकांसारखं जिजत कुणीच नाही महाराज. हा काही झालं की त्यांना ताणच असतो, कुठल्याही गोष्टीचा ताणच असतो त्यांना. बिचाऱ्यांच्यावर काय लेकरं गुणाची वय आणि ही मायबाप काय शहाणीत वय. ह्यांना सांभाळणं नाही झालं की ह्यांच्याकडे लेकरं पाठवून देतात. आणि ही तर तारच द्यायला लागली की पुन्हा म्हणतात माझ्या पोराला हात लावला तर बघा. अरे दोन्हीकडनं अवघड असतं महाराज. त्याच्यामुळं अगदी सामर्थ्यांनी ज्यांनी आयुष्य घालवलंय आपलं, त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त हा संकीर्तन सोहळा आहे. मी अभंग सुद्धा त्याच्यासाठी मुद्दा म्हणून घेतला की आता तुमचं कर्म संपलं दादा. आता इथून पुढे तुमचे सुखाचे दिवस, इथून पुढे तुमचे आनंदाचे दिवस. आता इथून पुढे तुम्हाला परमार्थाची वाट अजून मोकळी झाली. कर्मबंधनातनं सुटलात ना, व्यावहारिक बंधनातनं सुटलात. विनंती आहे हो का, उदरनिर्वाहासाठी कर्मबंधन आहेच आपल्याला,
हे ठरलेलंच आहे आपलं. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्य जठरे शयनम ह्या संसारे बहुदस्तारे कृपया पारे पायी मरारे. त्याला पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. भज 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 भज. सोपं आहे. त्याला एकदा भजता आलं ना महाराज. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्व मोचनम विशाल लोलोलोचन अनंग रंग सागरम नमामि कृष्णनाग. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सवत्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. काय नाही, हरिमुख्य म्हणा. सगळ्याचा अर्थ एवढाच होता महाराज बरं का. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराण नाही. अरे वेदांचा सोपा अर्थ म्हणजे गाथा आहे, गीतेचा सोपा अर्थ म्हणजे ज्ञानेश्वरी. सोपं करून दिलं ज्ञानवंत तुकोबांनी आपल्याला. नाही तर आपण काही कीर्तन केली असती महाराज. खूप ज्ञानवंत माणसं आहेत ही आजकाल 4 पुस्तकं जास्त शिकलेली माणसं आम्हाला ज्ञान शिकवतात. आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. इंग्लिश इज ओनली लँग्वेज. 25-20 दिवस स्पोकन क्लास घेतला तर इंग्लिश तुम्हाला फ्लुएंटली बोलता येईल. पण 25, 40, 50 हजारो पिढ्या गेल्या तरी ज्ञानेश्वरी कळेल हे आम्ही तुम्हाला सामर्थ्याने नाही सांगू शकत आहे. त्याला भाग्यच प्रबळ लागेल दादा. ह्याचं काय, हे सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे. पुस्तकं वाचून शानी खोकडीच होतात महाराज बरं काय. त्याचं काय एवढं अवघड आहे. अवघड काय आहे, उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. हे ज्ञान मिळणं अवघड आहे बघा. आणि ह्याच्यासाठी प्रारब्धच प्रबळ लागतं, मुखात नामच लागतं, देवाचरणी मस्तकच लागतं. याला पर्याय नाही बरं दादा या विषयाकडे. ज्ञानाचं काय घेऊन बसलात. या जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबाऱ्यांसारखे सायंटिस्ट झाले नाहीत बरं का अजून. 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने बल्बचा शोध लावला, अशी शिक्षण संस्कृती सांगते. त्याच्या अगोदर 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तया विजू माझी असे सरील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या दबावाने वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान सगळ्यात पहिल्यांदा अध्यात्माच्याच पदरात पडलं, हे लक्षात ठेवा. ज्या आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला ते शास्त्रवेदाचा अभ्यास करणारं व्यक्तिमत्व होतं. पहिलं विमान राईट बंधूने नाही, मराठी माणसाने उडवलं, ज्याचं नाव शिवा तळपदे, मुंबईच्या चौपाटीवर, तेही आध्यात्मिकाचा अभ्यास करून. पुन्हा एकदा लक्षात घ्या, या पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचं अंतर हजारो वर्षापूर्वी तुलसीदासांनी हनुमान चालीसेमध्ये सांगितलं. जुग शस्त्र जोजन पर भानु लिल्यो ताहि मधुर फल जानु प्रभु मुत्रिका मेली मुकमाय जल गैला जतय जरजनाय दुर्गम काज जगत के जेते सुगमानुग्रह तुमरे देते राम द्वारे तुमर कवार उतनाज्ञा बिनु पैसारे सब सुख लेली तुम्हारी शरण तुम रक्षक का हो को डरना आपण तेज समारो आपे तीनों लोक हाकते का भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जबरंत हनुमंत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाय जो 7 बार पाठ कर कोई छोटे बंदी महास कोई जो ये पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय माडे पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप. कौतुक आहे दादा, आहे की नाही. हे असावं महाराज. 3 गोष्टी संप्रदायात पाठ असाव्या. पहिलं हरिपाठ, दुसरा काकडा आणि तिसरं हनुमान पाहिजेच. आणि जमलं तर विष्णू सहस्त्र नाम. पाठ जरी नसलं तरी कमीत कमी संहिता तरी झालेली पाहिजे, कारण सकाळच्या पाठाला ह्या 4 गोष्टी असणं गरजेचं आहे. विषयाकडे या चला. मग आमच्यासाठी जर आम्हाला हे सत्यच कळलं नाही तर आम्ही आनंदी कसे होणार आहे देवा. आमचा आनंद अवलंबून आहे कोणावर तरी. ज्या दिवशी अपेक्षाच संपली त्या दिवशी आनंदी झालो. ज्या दिवशी कळलं माझं कोणीच नाही त्या दिवशी आनंदी झालो. ज्या दिवशी कळलं जन्माचं सुख करण्यात मजा नाही, मरण्याचं दुःख करण्यात मजा नाही, त्या दिवशी आनंदी झालो. ज्या दिवशी मन स्थिर झालं. हे लय बेकार आहे दादा. हे चंचलतेचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मदनो मरुत मा मदो मरकोटो मत समकार दश चंचल. त्यातलं पहिलं मन आहे. एवढं चंचल आहे. माकडाला दारू पाजली. कुणाला? माकडाला. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं म्हणतात, मला नाही माहिती, माणसं म्हणतात, पण मला वाटतं कळत. पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपल्याला बघितलं तुम्ही? कुठं पडतं ते त्याला माहित आहे. मध्ये जात आहे, बाजूला राहतंय. खतरनाक आहे तो पॅटर्न. आणि माय मावल्या त्या डोक्यातलं काढा बरं का. इंजेक्शन औषधाने दारू सुटत नाही.
अशी जर इंजेक्शन न दारू सुटली असती ना, पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं. हा, असं रातचं दिलं असतं झोपीत. घे म्हणली असती, घे जनावरात जिंदगी वाटोळी केली माहिती. घे आज्याला माहिती आहे, त्याला माहिती आहे महाराज, बरं का त्रास आहे रे, त्याच्यामुळे हे नाही जमत आहे. मग पिणाऱ्याला कळत नाही, हा विषय नाही कळत. कोण म्हणलं आता मार मार बायकोला मारतं, सकाळी तिलाच म्हणतं नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. हात वावळायचा बरा कळतो. आता काय करायचं माय, पिलं ना टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या, त्यांना म्हणायचं काळं म्हणू काही ताकद वाढती, गोड लागतात, खा. खातील का ग माय? अगं किती बी टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणीन येडा आहे का मी, लेंड्या आहेत नाट्या, सगळं कळतं त्याला. नाटकं करतोय महाराज ती. नका रे, विनंती माझी, असल्या नादीच नाही लागायचं दादा. दारू गांजा मत में यारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत में यारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत में यारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत में यारो अक्ल गुम हो जाती है। अपने पलों का दाम खरीद कर मुंह में मक्खी जाती है। दारू दारू गाजा गाजा गाजा, दारू गाजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है, दारू गाजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है, दारू गाजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है, दारू गाजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है। दारू 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 दारू। एवढं गोड दिलेलं भगवंताना शरीर अशा गोष्टींसाठी नाही वाया घालवायचं महाराज. नकोच कुठल्या प्रकारची व्याधी. मग कळत नाही असं नाही, कळतं माऊली. अहो माकडाला दारू पाजली, त्यात त्याला विंचू चावला, विंचू चावल्यावर पाठीमागं भूत लागलं, माकड किती पडेल? मर्कटो सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यते. विचार करा त्या माकडाचे काय हाल होतील, एवढं मन चंचल. बहु जय जय जपला जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, चलाल माता पाहा जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ नाही. पुढच्यांना कळलं नाही पाहिजे कुठे धरलं आणि कुठे सोडलं महाराज. जाता येता न लगे वेळ, हे फार चंचल आहे माऊली. म्हणून याच्यासाठी नामचिंतन, याला समजून सांगणं गरजेचं आहे की तुझं कुणी नाहीये बाबा. हे जे काही चाललंय ना, मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, कहते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, कहते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. विचारलं कुणीतरी आम्हाला का हो, माणसं विचारत नव्हती, आज पाया पडतात. पहिली ओळखत नव्हती, आता ओळख दाखवतात. पहिलं काय खावं कळत नव्हतं, आता किती खावं कळत नाही. पहिली नावं ठेवत होती, आज प्रशंसा करतात. एवढे पाय खेचले तुमचे, एवढा त्रास दिला तुम्हाला, एवढी व्याधी दिली, एवढे संकट टाकली तुमच्या पायाला, तरी तुम्ही चालताय हो, तरी चेहऱ्यावर आनंद आहे तुमच्या. कुठून आला, कोणी दिला? आम्ही उत्तर दिलं त्यांना. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. आवाज थोडा मोकळा. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. दिसत नसेल कदाचित तुम्हाला, पण आम्ही उभा आहे त्याचं कारण आहे, पंढरीचा बाप आमच्या मागं उभा आहे, त्याशिवाय शक्य नाही. बरं आहे. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है,
नहीं हूँ कुछ भी, करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी नाम हो